नमस्कार मैत्रिणींनो, सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवर शिवणकामाचे व्हिडिओ असतात, परंतु तब्येत बिघडल्यामुळे मला नाही जमलं व्हिडिओ टाकायला. पण आज एक छोटासा व्हिडिओ मी पोस्ट करत आहे. आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर इथे मी एक रुमाल घेतलेला आहे आणि याची मापं दाखवते. 13.5 इंच रुंदी आहे, पाहू शकता. आणि याची उंचीसुद्धा 13.5 इंचच आहे, हे पाहू शकता. म्हणजे 13.5 बाय 13.5 इंचाचा हा रुमाल आहे. तुम्ही दुसरा कोणताही कपडा वापरू शकता. तर आता अगोदर खाली आपल्याला एक अस्तर म्हणून हे वापरायचं आहे. तर मी ते अस्तरसाठी एक रंगीत कपडा वापरला आहे. त्याच्यानंतर एक गोणीचा तुकडा टाकला आहे, आपली एमटी गोणी असते गव्हा तांदळाची ती, आणि वरती रुमाल ठेवलेला आहे, ते पाहू शकता. खाली अस्तर, मध्ये गोणीचा तुकडा आणि वरती रुमाल ठेवलेला आहे. आणि आता हे आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. आणि एक छोटासा बेल्ट बनवायचा आहे. त्याच्यासाठी घेतलेला आहे मी 2 इंच रुंदी आणि लांबी घेतलेली आहे 6 इंच. तर एक छोटासा आपल्याला बेल्ट जोडायचा आहे हातात पकडण्यासाठी. तर हे असं डबल फोल्ड करायचं आणि असं स्टिच करून घ्यायचं आहे. आणि एक आपल्याला चेन लागणार आहे, एक रनर लागणार आहे. आता हे तिन्ही पीस इकडे तिकडे हलू नाही म्हणून एक मध्ये मी टाचणी लावून घेतलेली आहे. तर रुमालाचं माप 13 बाय 13 इंच घेतलेलं आहे. तर रुमालाच्याच मापाचा आपल्याला मेकअप बॉक्स बनवायचा आहे. आता चारी बाजूने स्टिच केल्यानंतर अस्तर किंवा गोणीचा जो तुकडा असेल बाहेर आलेला, तो आपल्याला एक्स्ट्राचं कट करून घ्यायचा आहे. लांबी रुंदी सेमच असल्यामुळे आपल्याला एका कोणत्याही साईडने चेन लावायची आहे. तर चेन अशी पालथी ठेवायची, मग ठेवून घ्यायची आणि आपल्याला स्टिच करून घ्यायची. चेन कापडावर आतल्या साईडला मांडून घ्यायची आणि पाव इंच अंतर सोडून टिप मारून घ्यायची, म्हणजे चेन आपली व्यवस्थित बसली जाईल. तर चेन पण मी इथे जुनीच वापरलेली आहे, जुन्या शाकची. आणि रुमाल पण आपला घरी पडूनच होता घरात, आणि गोणी तर आपल्याकडे असतेच. तर आता वरती एक टिप मारून घ्यायची, दाब टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे चेन आपली व्यवस्थित बसते आपली. रनर बाजूला सरकूनच टिप मारायची, नाही तर सुई मोडण्याची शक्यता असते. तर इथे दाब टिप पण मारून झालेली आहे. चेनचे 2 भाग असतात, त्याचा एक भाग जोडून झालेला आहे आपला. तर आता दुसरा भाग आहे तो असा या पद्धतीने एका साईडला कपडा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा एकावर एक, आणि चेन म्हणजे जोडून घ्यायची कापडाला. या पद्धतीने टिप मारून घ्यायची. आणि आता याला पण आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. तर रनर घालून पण दाबटीप मारता येते. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता. एका साईडने तर मारली दाबटीप, पण दुसऱ्या साईडने रनर असल्यामुळे काहींना जमत नाही. तर मी या पद्धतीने मारत आहे टीप, पाहू शकता. तुम्हाला जर रनर अगोदरच अटॅच करून घेतलेला असेल आणि दाबटीप मारता येत नसेल, तर तुम्ही रनर साईडला काढून ठेवू शकता, म्हणजे दाबटीप मारायला सोपी जाते. तर मी या पद्धतीने मारत आहे, पाहू शकता. आतल्या साईडने रनर चेनमध्ये पटकन बसत नाही, तर तो वेळ आपला वाचतो. आता एका साईडला चेन लावून घेतलेली आहे. आता बंद बाजूने दोन्ही साईडला खडूने खुणा करून घ्यायच्या आहेत आपल्याला. इथे बघू शकता दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडला खुणा करून घ्यायच्या. अगदी व्यवस्थित, कमी जास्त कपडा नाही झाला पाहिजे, म्हणजे चेन आत बाहेर नाही झाली पाहिजे. तर या पद्धतीने मी दोन्ही बाजूला इथे खुणा करून घेतल्यात, पाहू शकता. तर आपला मध्य पॉईंट काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता एक चेनीचा आणि जे खडूनी खून केलेली आहे त्याच्या मध्यभागी एक मिडल पॉईंट काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर 6.5 अंतर आहे, तर आपल्याला 3.25 इंचावर एक खून करून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही साईडला मी खुणा करून घेतल्यात. आणि अगदी पाव इंचच्या कमी आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, एकदम थोडंसं. टेपच्या 1 लाईन 2 लाईन इतकंच अंतर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, बघू शकता. म्हणजे फक्त थोडंसं जॉईन करून घ्यायचं आहे. तर इथं दोन्ही साईडला मी जॉईन करून घेतलेलं आहे. आता हे जो ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा एकावर एक जोडून घ्यायचा आहे, पाहू शकता. व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिला तर तुमच्या लक्षात येईल.
या पद्धतीने मी एकावर एक ठेवून घेतलेला आहे आणि आता मी इथं स्टिच करून घेत आहे. बघू शकता. डबल टिप मारून घ्यायची म्हणजे शिलाई पक्की बसते. तर आता काय करायचं आहे आपल्याला, जो आपण 2 इंच रुंदी आणि 6 इंच लांबीचा जो बेल्ट बनवणार आहे तो आता मी डबल फोल्ड करून इथं बेल्ट बनवून घेतलेला आहे. तो आता आपल्याला दुसऱ्या साईडने जोडून घ्यायचा आहे. तर आतमध्ये असं बरोबर जिथे चेन आहे तिथे ठेवून घ्यायचं आहे. एक बाजू आपण ज्या पद्धतीने जोडून घेतली त्याच पद्धतीने दुसरी बाजू पण जोडून घ्यायची. फक्त जो आपण बारीक बेल्ट बनवलेला आहे तो आतमध्ये घातलेला आहे आणि चेन अशी मध्यभागी आली पाहिजे याची काळजी घ्यायची. डबल टिप मारून घ्यायची म्हणजे शिलाई आपली पक्की होते. तर इथे मी दोन्ही साईडला टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि आपला इथे बॉक्स पण तयार झालेला आहे. आता तुम्ही दोन्ही साईडला पायपिंग पण करू शकता, पण माझे इथे धागे दोरे काहीच निघत नाही त्याच्यामुळे मला काही गरज नाही वाटत आहे पायपिंग करून घेण्याची. तर आता मी जो आतमध्ये कापड आहे, मेन कापड आपला रुमाल जो आहे तो बाहेर काढून घेत आहे मी आणि जी अस्तरची बाजू आहे ती आतल्या साईडला असे टर्न करून घेते. इथे पाहू शकता. कोपरे व्यवस्थित करून घ्यायचे हात घालून. कोणे कोपरे व्यवस्थित करून घेतल्यानंतरच आपला बॉक्स व्यवस्थित दिसेल. तुम्हीसुद्धा घरच्या घरी अशा टाकावातून टिकाऊ वस्तू बनवू शकता. तर रुमाल पण माझ्याकडे असाच घरात पडून होता आणि चेन आणि रनर पण अशाच जुन्या बॅगचा मेला काढून लावलेला आहे आणि गोणी तर आपल्याकडे असतेच आणि अस्तर पण आपल्याकडे कुठलंही कापड वापरलं तरी चालतं. तर फायनल लुक असा दिसत आहे. बघू शकता. अगदी बॉक्स पद्धतीने पाहू शकता. अशी डिझाईन तयार झालेली आहे दोन्ही साईडला. अगदी जवळून दाखवते. बघू शकता किती छान दिसत आहे. अजूनही परफेक्ट बॉक्ससारखा आकार द्यायचा असेल तर अशा टिपा मारून घ्यायच्या दोन्ही साईडला, वरतून दोन्ही साईडला. पुन्हा कडेकडेने जिथे कोपरे आहेत त्या ठिकाणी, खालच्या साईडला पण 2 ठिकाणी अशा पूर्ण टिपा मारून घेतल्या ना अगदी परफेक्ट बॉक्स आकार तयार होईल. तर मी आता तुम्हाला मारून दाखवते टिपा. अस्तर, गोणी आणि मेन कापड आहे ते बरोबर असं दोन्ही बोटामध्ये पकडायचं आणि पाव इंच अंतर सोडून टिपा मारून घ्यायच्या. तर एक साईड झालेली आहे, दुसरी साईड पण त्याच पद्धतीने मारून घ्यायची. इथे पाहू शकता. वरची साईड मारून झालेली आहे. आता खालच्या साईडला बरोबर असं पकडायचं आहे आणि बरोबर अस्तर आतमध्ये गेलं पाहिजे, गोणी पण आतमध्ये गेली पाहिजे. तिन्ही कपडे असे एकावर एक आली पाहिजेत टिपा मारताना, त्याची काळजी घ्यायची. आता साईडने पण चारही कोपऱ्यांना टिपा मारून घ्यायच्या म्हणजे आपला एकदम परफेक्ट असा बॉक्स तयार होईल. दिसायला पण खूप सुंदर दिसतो अशा टिपा मारल्यानंतर. व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे साईडचे कोपरे आहेत ते मी जरा फास्टमध्ये दाखवत आहे, समजून घ्या. तर फायनल लुक बघू शकता किती सुंदर दिसत आहे. चारही कोपऱ्यांना स्टिच केल्यानंतर इथे एक डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकता छान दिसत आहे. मग बॉक्स आपला तयार झालेला आहे. इथे साईडला हातात पकडण्यासाठी बंद लावलेला आहे. पाहू शकता. चेन पण पाहू शकता किती छान दिसत आहे. आता ओपन करून दाखवते तुम्हाला. आतमध्ये पण पाहू शकता असा भरपूर असा स्पेस आहे. तुम्ही काही पण याच्यामध्ये सामान ठेवू शकता, मेकअपचं किंवा अदर कुठलंही सामान ठेवू शकता तुम्ही याच्यामध्ये. कुठे प्रवासामध्ये किंवा तुम्ही कुठे बाहेरगावी जाणार असाल 4-8 दिवसासाठी कुठे पिकनिकला, तर तुम्ही याच्यामध्ये तुमचं मेकअपचं सामान, कंगवा, जे काही लागेल ते सामान याच्यात तुम्ही ठेवू शकता तुमचं. पाहू शकता किती छान दिसत आहे. जवळून दाखवत आहे. आणि हे रुमालाचीच लाईन आहे. इथं काही वेगळा कलर मी लावलेला नाही. रुमालालाच होता तो पट्टा, त्याच्यामुळे तिथं डिझाईन तयार झालेली आहे. किती सुंदर दिसत आहे. बघू शकता. अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट असा बॉक्स आपला तयार झालेला आहे इथे. साईडला टिपा मारून घेतल्यामुळे अजूनच अगदी परफेक्ट बॉक्स तयार झालेला आहे.
ह्याच्यामध्ये मी काही थोडंसं सामान पण ठेवून दाखवत आहे, म्हणजे अगोदरच ठेवलेलं होतं. इथे पाहू शकता आरसा आहे, पावडर आहे, रबर बँड, बांगड्या वगैरे भरपूर सामान ठेवलेलं आहे. तुमचं मेडिसिन पण याच्यात तुम्ही ठेवू शकता. झेंडू बाम असेल किंवा विक्स डबी असेल, असं काही पण तुम्ही याच्यात छोटं मोठं सामान ठेवू शकता. आणि हा म्हणजे असं उभा पण ठेवू शकता, आडवा पण ठेवू शकता. मेकअप बॉक्स पाहू शकता, पडत नाही, काहीच नाही, कारण आकारच तेवढा परफेक्ट आलेला आहे. तर मैत्रिणींनो, मला खात्री आहे की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असणार. तर मेकअप बॉक्स कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडलं तर जाता जाता एक लाईक करा. आणि ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करून टाका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.